नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज पेपर पॅटर्न कसा काढायचा तो. तर बघा इथे मी पेपर घेतलेला आहे आणि तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे पाठीमागलचा आणि समोरचा दोन्ही भाग एकसाथ निघतील आपले. तर आता सुरुवातीला बघा मी उंची टाकत आहे. तर तयार ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 14 इंचावरती टिक करून घेतलेली आहे. आणि बघा इथे एक रेष आखून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डर. तर शोल्डर मी 5.25 इंचाचा घेतलेला आहे. जास्ती घ्यायचा नाही आहे, कारण जास्त घेतला ना तर मग खूप पसरट होतो आणि शोल्डर उतरण्याचा जास्त चान्सेस असतात. तर मोंढा घेतलेला आहे 5.25 इंचावरती बघा. आणि इथे बघा चौथा भाग टाकलेला आहे 36चा इथे. आणि मग नंतर त्या पुढे शिलाई मार्जिनसाठी मी 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर तुम्ही 2 इंचही वाढवून घेऊ शकता. तर त्याच पद्धतीने जितकी घडी आलेली आहे तितकी मी खालच्या साईडने पण टिक करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे रेष आखून घेतलेला आहे. तर आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे जो इथे. तर इथे बघा मोंड्याला आकार देण्यासाठी मी पाठीमागलच्या मोंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती आणि पुढच्या मोंड्याला आकार देण्यासाठी मी इथे 1 इंचावरती टिक करून बघा अशा प्रकारे मी हा आकार दिलेला आहे. तर आता आपण गळा रुंदी टाकणार आहोत. 2.25 इंचाचीच घेतलेली आहे मी रुंदी आणि गळा घेतलेला आहे 5.25. तर 5.25वरती असा बॉक्स तयार करून घेऊन मग गळ्याला आकार दिलेला आहे. तर आता इथे आपल्याला खालती काढायची आहे क्रॉसपट्टी. तर 3 पीसमध्ये प्रिन्सिपलमध्ये क्रॉसपट्टी असते. तर बघा इथे 2.25 इंचावरती टिक करून घेतलेली आहे आणि सरळ रेष आखून घेतलेली आहे. आणि इथे बघा क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती टिक करून घेतलेला आहे. तर बघा तर जे आपण इथे बघा गळ्याच्या साईडने मी इथे 4 इंचावरती टिक करून घेतलेली आहे आणि उभा टक्स जो आहे तो इथे पण 4 इंचावरती टिक करून घेतलेला आहे. ते बघा आता इथे 1.5 इंचावरती टिक करून घेतलं आणि असा आकार देण्यासाठी पण 1.5 इंचावरती टिक करून घेतलेला आहे. आणि असा प्रिन्स कटचा पण आपण मोंड्याच्या साईडने आपल्याला असा द्यायचा आहे आकार. आणि मग त्यानंतर बघा असा थोडासा कर्व असं छानसा दिलेला आहे. आता इथे 1.5 इंच जो आपल्याला जो टक्स आहे तो आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे. कपडा तो तिथे कट होईल म्हणून या साईडने आणि मोंड्याच्या साईडने 1/2 इंच मी घेतलेला आहे. तर आता इथे बघा आपल्याला ही क्रॉसपट्टी आणि हे नंतर वाढवून ते कपड्यावरती घ्यायचं आहे. तर आता जसं आहे तसं आपण इथे कट करून घेऊयात. तर मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आधी स्वतः तुमचा ब्लाऊज करून बघा आणि मग नंतर कस्टमरचे करा. बघा आता इथे काय करायचं आहे बघा, खालचा साईड म्हणजे खालच्या पार्टचं पण आपल्याला इथे एक्स्ट्रा येईल म्हणून मग नंतर बघा अशा प्रकारे कट करायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर सुरुवातीला पाठीमागलच्या भागाची म्हणजे पाठीमागलच्या मुंड्याच्या आकाराचा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही पार्ट पाठीमागलचा आणि समोरचा पार्ट निघणार आहे. तर बघा आता सरळ रेष यावी म्हणून आता जो आपण 1.5 इंचाने आणि वरती 1/2 इंचाने जो वाढवलेला आहे तो तिथे बघा असा फोल्ड करायचा आणि सरळ वरती कट करून घ्यायचा आहे आपल्याला हा जो पेपर. तर बघा आता ते मधोमध फोल्ड जो आहे तो इथे मधोमध कट करून घेऊयात आणि समोरचं पण कट करून घेऊयात. तर सावकाश पद्धतीने आणि खूप छान सांगितलेलं आहे व्हिडिओ. तर व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. खूप सोपी पद्धत आहे, एकदम सावकाश पद्धतीने सांगितलेलं आहे. तर बघा इथे क्रॉसपट्टी पण मी कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता हा जो 3 पीसचा प्रिन्स कट आहे ना, खूप छान बसतो ब्लाऊज फिटिंगला. तर बघा मोंड्याचा जो पुढचा जो भाग आहे ना तो पण इथे कट करून घ्यायचा आहे आणि प्रिन्स कटचा पण भाग कट करून घ्यायचा आहे. तर बघा खूप छान म्हणजे इतकं छान फिटिंगला बसतो ना. मला पण आवडत नव्हतं प्रिन्स कट, पण मी पण हा एकदा स्वतःचा म्हणजे एकदा नक्की ट्राय करून बघितला आणि कटिंग करून शिवला माझ्यासाठी ब्लाऊज. तर इतका छान बसला ना, मला खूप आवडला. त्यासाठी मी तुमच्यासोबत पण शेअर करत आहे. तर बघा हे अस्तरवरती ठेवून कसं कपड्यावरती वाढवायचं आहे, कुठे वाढवायचं आहे आणि कुठे कमी करायचं आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
तर बघा इथे पाठीमागच्या भागासाठी आता नॉर्मल आपलं कटोरी भाग म्हणजे कटोरी ब्लाऊजमध्ये जसं काढतो ना आपला पाठीमागलचा भाग तसाच काढायचा आहे. तर मी इथे गळारुंदी टाकलेली आहे आणि गळा उंची पण टाकलेली आहे ब्लाऊजला मापाच्या ब्लाऊजला बघून. तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा. तर बघा अशा पद्धतीने आता हे पाठीमागलचा भाग पण कट झालेला आहे. याच्यामध्ये मी बाही दाखवलेली नाही आहे कटिंग करून, कारण आपण नॉर्मल बाही आणि कटोरीचे भरपूर सारे असे माझे व्हिडिओ आहेत. तर मी दाखवलेले आहेत भरपूर सारे व्हिडिओ आहेत. तुम्ही पाहून बाहीची पण कटिंग करू शकता. जर तुम्हाला बाहीची कटिंग पण जर समजा व्हिडिओ माझा सापडला नसेल आणि तर मग मला कमेंटमध्ये बाहीची कटिंग दाखवा म्हणून कमेंट करा. मी नक्की पुढचा व्हिडिओ बाही कटिंगचा घेऊन येईन. तर एकदम सोप्या पद्धतीने. तर आता हे आपल्याला ब्लाऊज पिसावरती कुठे वाढवायचं आहे आणि कुठे कमी करायचं आहे हे मी नक्की तुम्हाला दाखवेन. तर व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.